नमस्कार, मैं हूं दिनेश। आप देख रहे हैं एनपी न्यूज लाइव। नायगांव तहसील में हो रहे अवैध रेती को लगाम कसने की जरूरत। राजस्व विभाग नायगांव अंतर्गत मंडल अधिकारी पटवारी कार्यालय सहित 2 पुलिस थाना क्षेत्र में नरसिंह मुदखेड़, गड़गा, कौटा, कंधार, गड़गा, कहाला इन 3 राज्य मार्गों पर रात में अवैध रूप से रेती का परिवहन काफ़ी बढ़ गया है। नतीजतन विभाग को लाखों रुपए के राजस्व को घाट उठाना पड़ रहा है। पिछले कई दिनों से नायगांव तहसील में रेत माफियों ने राजस्व विभाग की नाक में नीचे छोटे बड़े कई टिप्पर के माध्यम से रेत का अवैध रूप से परिवहन शुरू किया है। नरसिंह मुदखेड़, गड़गा, कहाला, गड़गा, कौटा, कंधार इन 3 राज्य मार्गों पर शाम की और रात को कहाला से नरसिंह की ओर खाली टिप्पर जाते हुए और तड़के दिन भर रेत भरकर मुदखेड़, कौटा की ओर जाते हुए दिखाई देते हैं। तीनों मार्ग 7 पटवारी, 3 मंडल अधिकारी और 2 पुलिस थानों की सीमा में आते हैं। इसके बावजूद अवैध रेती परिवहन करने वालों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की जा रही है। इससे सरकार को लाखों रुपए के राजस्व का घाटा उठाना पड़ रहा है। इस ओर ध्यान देने की मांग की जा रही है। नांदेडमध्ये जवळपास 56 वाळू घाटाचा सरकारने लिलाव केलेला आहे आणि आपण म्हणतो की आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीला महाराष्ट्र शासनाकडून कुठलं काही म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही पगार मिळत नाही। त्यातले काही लोकप्रतिनिधी जर समजा बिझनेस करत असतील तर मला वाटतं त्यात काही गैर वाटत नाही। अनेक धक्का आहे, त्याचं काही नाव वगैरे तुम्हाला माहित आहे का? टेंडर मालक कोणी आहे का? ठेकेदार कोणता राजकीय माणूस तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला सांगा, मला तुम्हाला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। ते शेतकऱ्याचं कोण आरोप करते यात तुम्ही सत्य करतो आहे। तरी अवैध वाहतूक करण्यास भाग पाडणारे माझ्या माहितीने अधिकारी आहेत। अवैध वाहतूक गोनखनिज उत्खनन करण्यासाठी पत्रकारांचा देखील त्यांना पाठिंबा आहे। मला असं वाटतं की बाबा सर्व नियमाप्रमाणे धक्का चालला पाहिजे। मी त्या विचाराचा माणूस आहे। पण आज जिल्ह्यात पत्रकार बांधव हप्ते वसूल करत आहेत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही तुम्ही सांगा ना। माझ्याकडून घेऊन जा, माझ्याकडे लिस्ट आहे, माझ्याकडे लिस्ट आहे, त्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्याची मी त्यांना पैसे दिले, माझं रेकॉर्डिंग पण आहे, दाखवू शकतो मी तुम्हाला। अच्छा, आमची तयारी आहे बाळगण्याची, पण आम्हाला लोक बाळगू देत नाहीत। वाल्या कोळ्याचं काम आम्हाला करायला लावतात। आम्हाला वाल्मिकी ऋषी व्हायची आमची इच्छा आहे असं तुम्हाला वाटते? विचारा तुम्ही। अधिकारी जर नसतील याच्यामध्ये तर कोणात हिंमत आहे की रात्री बेरात्री टिपर भरणे, ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणे, एवढा संगनमत आहे अधिकाऱ्याचं? संगनमत आहे, चिरमिरी देऊन चालू आहे सर्व व्यवहार, अधिकारी आहेत। मिलते हैं ब्रेक के बाद।